हॅलो एव्हरीवन, सारिका जाथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याचे पळीपापड बनवणार आहे। खूप छान पद्धतीने हे पळीपापड होतात आणि फार कमी वेळात होतात आणि बिघडत वगैरे अजिबात नाही। कुणीही पटकन करू शकते। उपवासाला चालणारे असे हे साबुदाण्याचे पापड आहेत। अगदी पांढरे शुभ्र आणि एकदम खुसखुशीत असे हे साबुदाण्याचे पापड होतात। करायला एकदम कमी वेळ लागतो। वर्षभर छान प्रकारे हे राहतात आणि फक्त साबुदाण्याचे असल्यामुळे तुम्ही उपवासाला कोणताही खाऊ शकताय। खूप छान प्रकारे होतात। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे आपण 1-2 वाटी साबुदाणा घेणार आहे। आता तो आपण एका साबुदाणा काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। मी इथं 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तुम्हाला किती करायचं त्या हिशोबाने तुम्ही साबुदाणा घेऊ शकताय। साबुदाणा स्वच्छ करून घ्यायचा, स्वच्छ नीट करून मग आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। 2 वेळा त्यातले सर्व पाणी काढून अशा प्रकारे साबुदाणा आपण थोडंसं पाणी टाकून साबुदाणा भिजेल इतपत पाणी ठेवून रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशीपर्यंत छान सकाळी फुलला जातो। पाहू शकता किती छान प्रकारे भिजलेला आहे। मी हा रात्रभर भिजत ठेवला होता। छान प्रकारे हा फुलला आहे आणि भिजलाही आहे। मस्त भिजवून घ्या म्हणजे छान प्रकारे याचे पापड बनतात। आता आपण एका भांड्यामध्ये 2 वाटी साबुदाणा असल्यामुळे मी इथं 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती घेऊ शकताय, आपल्याला वाटेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय। मी तर 4 वाटी पहिल्यांदा पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाणी छान गरम करून घेतलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण साबुदाणा भिजवला होता तो सर्व साबुदाणा त्याच्यामध्ये घालायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान प्रकारे हलवत राहायचं। पाहू शकताय साबुदाणा घातल्यानंतर सर्व असं पळीच्या साहाय्याने छान प्रकारे हलवून घ्यायचं म्हणजे साबुदाणा खालून चिटकणार नाही। आता साबुदाण्याला छान उकळी यायला चालू होते आणि छान प्रकारे साबुदाणा शिजला जातो। पाहू शकताय साबुदाण्याला छान प्रकारे उकळी आल्यानंतर पाण्याला छान प्रकारे साबुदाणा शिजत आहे। शिजत आल्यानंतर कंटिन्यू अशा प्रकारे हलवत राहायचं, नाहीतर खालून साबुदाणा लागू शकतो। छान आपण हे 5 ते 10 मिनिटं छान प्रकारे शिजवून घ्यायचा। थोडंसं मिश्रण जर तुम्हाला जास्ती थिक वाटलं तर त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करा। मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। साईडला आपण भांड्यामध्ये गरम पाणी करून ठेवायचं, लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी तुम्ही घालू शकताय। साबुदाणा कधी कधी खूप पाणी खेचलं जातं, त्यामुळे तो एकदम घट्ट व्हायला लागतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी अजून घालू शकताय आणि छान प्रकारे आपण हा 10 मिनिटं साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा। अगदी साबुदाणा एकदम पांढरा शुभ्र ट्रान्सपरंट झाला पाहिजे, सर्व एकसारखा छान शिजला गेला पाहिजे। जितका साबुदाणा छान शिजला जाईल तितका छान प्रकारे हे पळीपापड होतात। पाहू शकताय छान उकळी आलेली आहे आणि छान प्रकारे साबुदाणा शिजत आहे। आता हलका हलका ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे साबुदाणा। पाहू शकताय शिजत आला की तो असा ट्रान्सपरंट काचेसारखा दिसायला चालू होतो। मग आपण समजायचं की हे आपले साबुदाण्याच्या पापडसाठी छान प्रकारे मिश्रण शिजलं गेलेलं आहे। झाकण ठेवून मी छान प्रकारे इथं शिजवून घेतलंय। पाहू शकताय अगदी 10 मिनिटांमध्ये छान ट्रान्सपरंट शिजून झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण बंद केलेलं आहे गॅसचं आणि थंड झाल्यानंतर थोडंसं गरम असताना पळीपापड घालायचे। एकदम गरम घालायचे नाही, नाहीतर ते प्लास्टिकवरती चिटकलेले असतात। थोडे नॉर्मल थंड करून घ्यायचं आणि मग घालायचे आणि अशा प्रकारे हे पळीपापड घालायचे। मिश्रण स्प्रेड करायची गरज नाही, अगदी पातळ मीडियममध्ये छान बनलेलं असल्यामुळे ते ॲटोमॅटिक स्प्रेड होतं। आता जरी पातळ वाटत असेल तरी छान प्रकारे हे साबुदाण्याचे पापड निघतात। पळीने जास्ती घट्ट वाटलं तरच ते स्प्रेड करायची गरज आहे। थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतं। आता ते थोडंसं गरम असलं की मग ते अगदी छान प्रकारे स्प्रेड होतं। अशा प्रकारे छोटे छोटे मी इथं साबुदाण्याचे पापड घालून घेणार आहे। सर्व अशा प्रकारे छान साबुदाण्याचे पापड घातलेले आहे। पाहू शकता वाळल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट काचेसारखे छान पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पापड झालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कलर ॲड करू शकताय किंवा जिराही घालू शकताय, पण मी असेच प्लेन बनवलेलं आहे। तुम्हाला याच्यामध्ये जिरा आणि मिरचीची पेस्ट पण घालू शकताय, पण असे पांढरे शुभ्र दिसणार नाही, ते थोडेसे कलर चेंज होतो, म्हणून मी अशा प्रकारे छान पांढरे शुभ्र बनवलेले आहे। आता आपण
तेलामध्ये तळून बघूया किती छान फुलला जातो. पाहू शकताय अगदी टाकताच छान प्रकारे एकदम पांढरा शुभ्र असा फुलला जातो साबुदाण्याचा पापड. पाहू शकताय सर्व असा एकदम छान पांढरा शुभ्र आणि एकदम छान फुलतो. अशाच प्रकारे साबुदाण्याचे पापड मी सर्व तळून घेणार आहे. पाहू शकताय किती सुंदर असे व्हाईट पण होतात. तुम्ही कलरवालेही बनवू शकताय. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरा पावडर आणि मिरची घालू शकताय, पण मी असे प्लेन बनवलेले आहेत. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. उपवासालाही चालतो आणि आधीमध्ये तुम्ही असे कधीही तळणीसाठी हे पदार्थ बनवून ठेवले तर वर्षभर खाऊ शकताय. नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रव्याच्या कुरड्या बनवणार आहे. ह्या कुरड्या पटकन होतात आणि एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात. पाहू शकतात तेलात टाकतात चारपट अशा ह्या फुलल्या जातात. अगदी कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी अशा ह्या कुरड्या होतात. करायला फार कमी वेळ लागतो आणि बिघडतही नाही. कुणालाही पटकन करता येईल अशा ह्या एकदम सोप्या पद्धतीने हे रव्याच्या कुरड्या बनवलेल्या आहेत. आणि तुम्हाला ह्या कुरड्या करण्यासाठी खूप असे वेळ पण नाही जाणार. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण एका भांड्यामध्ये बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा घेऊ शकताय, पण थोडा मिक्सरला फिरवून घ्या. मी इथं 2 वाटी बारीक रवा घेणार आहे. आता आपण रवा स्वच्छ धुवून घ्यायचा. रव्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि स्वच्छ प्रकारे हा रवा 2 वेळा धुवून घ्यायचा. सर्व त्याच्यावरती पाणी जे काळपट येतं ते सर्व काढून टाकायचं आणि 2 वेळा अगदी स्वच्छ पाण्याने हा रवा धुवून घेणार आहे. छान प्रकारे हा रवा धुतल्यानंतर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या होतात. म्हणून छान 2-3 वेळा तुम्ही हा रवा धुवून घ्या. पाहू शकताय मी आता इथं 2-3 वेळा रवा धुवून घेतलेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून रवा आपण 1 दिवस भिजत ठेवणार आहे. मी हा सकाळी भिजत ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपण हा भिजत ठेवायचा आहे, पण रात्री आपण पुन्हा त्याच्यातलं पाणी काढून पाणी चेंज करायचं आहे. आता हे दुसऱ्या दिवशी छान आता आपण रवा भिजलेला आहे. खूप लोक 2-3 दिवस रवा भिजत ठेवतात, पण इतका दिवस भिजत ठेवायची गरज नाही. पटकन दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या कुरड्या करू शकताय. रव्यामधलं वरचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. पूर्णपणे सर्व वरचं पाणी काढल्यानंतर जो आपल्याला खाली रवा राहतो तो पूर्ण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. पाहू शकताय रवा छान भिजल्यामुळे एकदम असा चिकट असा तयार होतो. पूर्ण 1 बाउल असा हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण 1 बाउल जितकं बाउल मिश्रण होतं तितकंच आपण पाणी घेतलेलं आहे. सेम वाटीनं 1 वाटी पूर्णपणे पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता आपण पाणी छान गरम करून घेणार आहे आणि हे गरम झालेल्या पाण्यामध्ये थोडं आपण जे रव्याचं भिजवलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे. हळूहळू घालायचं आणि एका साईडने असं चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. छान प्रकारे आपण हे असं हळूहळू मिश्रण घालत चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं, म्हणजे ह्यामध्ये गाठी नाही तयार होत. सर्व आता मिश्रण आपण घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेला आहे आणि छान प्रकारे आता हे मिश्रण घट्ट होत आहे. छान आपण चमच्याच्या साहाय्याने हलवत हे मिश्रण छान प्रकारे शिजवून घेणार आहे. कंटिन्यू हलवायचं, नाहीतर त्याच्यामध्ये रव्याच्या गाठी तयार होतात. छान प्रकारे असं चमच्याने हलवत राहावा, म्हणजे छान एकसारखं पीठ शिजलं जातं. कमी प्रमाणातच करायचं, म्हणजे छान प्रकारे आपलं हे शिजवलं जातं. वाटल्यास तुम्ही 2-3 वेळा दररोज केल्या तरी चालतं, पण थोडं प्रमाणात असं केलं की आपलं हे पीठ छान प्रकारे शिजलं जातं आणि गाठीही नाही होत आणि कुरडीही पण खूप सुंदर होते. पाहू शकताय अगदी पीठ छान शिजत आहे आणि गाठी बिलकुल झालेल्या नाही. अगदी छान प्रकारे अगदी एकसारखं शिजलं गेलेलं आहे. छान आपण आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि पीठ छान 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. चमच्याच्या साहाय्याने छान प्रकारे हलवत राहायचं आणि छान प्रकारे हे पीठ शिजवणार आहे. थोडंसं आता आपण झाकण ठेवणार आहे. 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची, म्हणजे पीठ आपलं खालून लागणार नाही. 2-3 मिनिटामध्ये छान प्रकारे वाफ आलेली आहे. पाहू शकताय
अगदी मिश्रण कढईला साईडला सोडायला लागलेलं आहे, म्हणजे हे अगदी छान प्रकारे शिजलेलं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही एक अर्धा कप गरम पाणी ॲड करू शकता। साईडला गरम पाणी करून ठेवायचं, जर वाटलंच हे घट्ट तर त्याच्यामध्ये तुम्ही वरून टाकू शकता। पहिल्यांदा जास्ती पाणी नाही टाकायचं, कारण जर एकदम सॉफ्ट झालं तर आपल्या कुरड्या नीट नाही येणार। पाहू शकता एक वाटीमध्ये छान प्रकारे रवा फुललेला आहे आणि शिजलेलाही छान प्रकारे आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। साईडला मिश्रण कढई सोडायला लागली म्हणजे पीठ छान शिजलं गेलं समजायचं। थोडंसं आपण हे मिश्रण 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं आणि मग त्याच्यानंतर आता आपण कुरडईच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरणार आहे। गरम असले की छान प्रकारे आपल्या या कुरड्या गाळल्या जातात, छान तुटत नाहीत आणि खूप सुंदर येतात। थंड झालं की थोडंसं कडक जातं आणि गाळायलाही त्रास पडतो, म्हणून थोडंसं 5 मिनिटं आपण झाकण ठेवायचं आणि थोडं पीठ नॉर्मल झालं की आपण हे गरमच असताना साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे। प्लास्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे बघा, पाहू शकता किती सुंदर अशा कुरड्या येत आहेत। प्लास्टिकच्या कागदाला तेल वगैरे लावायची गरज नाही, तेल लावलं तर थोडे दिवसांनी तेलाचा वास येतो। मी छोट्या छोट्या अशा प्रकारे घालणार आहे, फार जाड नाही घालायच्या। एका दिवसात छान प्रकारे दोन्ही साईडनं सुकल्या पाहिजे। खूप जाड घातल्या तर सुकायला वेळ जातो आणि थोडंसं आंबटसर असा वास पण येतो, त्यामुळे अगदी छान 2-3च असे पूर्ण लेयर घालायच्या आहे आणि छोट्या छोट्या अशा कुरड्या करायच्या आहेत, म्हणजे तळल्यानंतर त्या फुलतातही छान आणि आतपर्यंत शिजल्याही छान जातात आणि तेलामध्ये छान प्रकारे फुलल्या जातात। पाहू शकताय अशा प्रकारे मी प्लास्टिकवरती ह्या सर्व कुरड्या घालणार आहे। किती छान येतात पाहू शकता। अगदी बारीक साच्यामध्ये मी बारीक चकती टाकून छान प्रकारे ह्या कुरड्या घालून घेतलेल्या आहे। अगदी 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत छान वाळवून घेतलेल्या आहे। पाहू शकता किती सुंदर ह्या कुरडी झालेली आहे। रव्याची कुरडी वाटतच नाही, इतकी क्रिस्पी आणि खुसखुशीत होते। अगदी छान प्रकारे वाळलेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे आणि एकदम छान 2 वाटीमध्ये 40 ते 50 कुरडी होते आणि पटकन पण होते। आता आपण ही कुरडी तेलामध्ये तळून बघणार आहे। तेल छान गरम करून घ्यायचं, एकदम छान तापलेलं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुरडी घालायची आहे। पाहू शकताय तेलात टाकल्यानंतर की छान प्रकारे हे फुलते। अशा प्रकारे आपण सर्व या कुरड्या तळून पाहणार आहे। खूप छान होतात, अगदी व्हाईट पांढऱ्या शुभ्र आणि झटपट होतात, बिघडत वगैरे बिलकुल नाहीत आणि गाळायलाही फार कमी त्रास पडतो आणि पटकन होतात आणि तोंडात टाकताच विरघळेल इतकी खुसखुशीत ही रव्याची कुरडी होते। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहे। अगदी खूप छान प्रकारे हे पापड होतात, उपवासाला पण चालतात आणि करायला फार कमी वेळ लागतो। अगदी हे पळीने घालायचे पळी पापड असल्यामुळं करायला पण फार कमी वेळात झटपट असे हे पापड बनतात आणि खूप खुसखुशीत होतात। अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड होतात। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ करायचा आणि इथे मी 2 वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। 2 वेळा साबुदाणा स्वच्छ प्रकारे धुवून घेणार आहे। धुवून घेतल्यानंतर सर्व त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं। अशा प्रकारे मी सर्व त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे आणि साबुदाणा भिजेल इतपत मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। मी हा दुपारी साबुदाणा भिजत घातलेला आहे। 4 ते 5 तास आपण छान भिजवून घ्यायचा। 4 ते 5 तासामध्ये छान साबुदाणा आपला हा भिजला जातो। मग पुन्हा आपण झाकण काढायचं। पाहू शकता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे। आता आपण हा मोकळा करून घ्यायचा। चमच्याच्या साहाय्याने सर्व असा मोकळा करून घेणार आहे आपण हा साबुदाणा। पाहू शकताय साबुदाणा सर्व असा मोकळा केलेला आहे। आता आपण ह्या साबुदाण्यामध्ये अगदी 1 वाटी कडकडीत गरम पाणी घालायचं। उकळलेलं पाणी घ्यायचं आणि ते सर्व ह्या साबुदाण्यामध्ये 1 वाटी पाणी गरम घालणार आहे। अगदी उकळी काढलेलं पाणी घ्यायचं आणि ते सर्व ह्या साबुदाण्यावरती घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवायचा आहे। जे आपण वाटीने मेजरमेंट घेतलं त्याच वाटीने पूर्ण साबुदाणा भिजेल इतपत अगदी गरम पाणी घालायचं कडकडीत
आणि अशा प्रकारे छान पाणी सर्व साबुदाण्याला लागलं पाहिजे, वरती साबुदाण्याचं पाणी येईल इतपत छान आपण हा रात्रभरासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याचे पापड करणार आहे। पाहू शकताय छान असा रात्रभर हा साबुदाणा भिजलेला आहे, अगदी सॉफ्ट एकदम झालेला आहे आणि एकदम चिकट असा होतो। अगदी रात्रभर छान भिजल्यामुळे एकदम असा मऊ मऊ सूत असा हा साबुदाणा झालेला असतो। पूर्ण छान प्रकारे हा साबुदाणा पाहू शकता एकदम छान सॉफ्ट झालेला आहे, अगदी हाताने प्रेस केल्यानंतर एकदम चिकट असा लागत आहे। आता हा आपण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे। थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा घालायचा आणि छान प्रकारे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे। जेवढा मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तितपत आपण हा साबुदाणा घालणार आणि छान झाकण लावून आपण छान वाटण करून घेणार। साबुदाणा एकदम कोरडा वाटत असेल तर त्याच्यामध्ये अगदी गरम पाणी घाला आणि वाटा। मी इथं थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। साबुदाणा बारीक करताना गरमच पाण्याचा वापर करायचा। पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। लागेल तसं गरम पाणी घाला, साबुदाणा जितपत पाणी ओढतं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण ही भांड्यामध्ये पेस्ट काढून घेणार आहे। पाहू शकता किती सुंदर अशी व्हाईट पांढरे शुभ्र पेस्ट झालेले आहे। चिकट पण अशी छान प्रकारे झाली पाहिजे, साबुदाणा भिजल्यामुळं छान प्रकारे चिकट अशी पेस्ट तयार होते। सर्व मी अशा प्रकारे साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर सर्व छान मिक्स करायचं। सर्व साबुदाणा वाटून अशा छान अशी पांढरी शुभ्र पेस्ट तयार केलेली आहे। पाहू शकताय असं सर्व मीठ छान प्रकारे मिक्स करून घ्या। छान प्रकारे सर्व मीठ मिक्स झालेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही उपवासाला खात असाल तर ह्याच्यामध्ये जिरा पावडरही घालू शकताय किंवा जिरे थोडे कुटूनही घालू शकताय। पाहू शकता अशा प्रकारे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं। थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ॲडजस्ट करू शकताय। आता आपण प्लास्टिकच्या पेपरवरती पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे छान प्रकारे हे पळी पापड घालणार आहे। छोटे छोटे असे घालून घ्यायचे, जास्ती स्प्रेड करायची गरज नाही, छान प्रकारे ते स्प्रेड होतात। थोडेसे स्प्रेड करायचे, वाळल्यानंतर एकदम पातळ होतात। आता जरी जाड वाटत असले तरी सुकल्यानंतर एकदम पातळ हे पापड होतात। पाहू शकताय अशा प्रकारे छान मी सर्व पळीच्या सहाय्याने हे पापड घातलेले आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घालू शकताय। पाहू शकताय असे पांढरे शुभ्र सुंदर असे पापड आपण उन्हात 2 दिवस छान वाळवून घेणार आहे। कडकडीत छान उन्हामध्ये 2 दिवस हे पापड वाळवल्यानंतर अशा प्रकारे पांढरे शुभ्र हे पापड होतात। पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत। अगदी 2 वाटी साबुदाण्यामध्ये 50 ते 60 छान पातळ पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात। पाहू शकताय छान असे हे 2 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। आता आपण हे पापड तळून बघूया। त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये छान प्रकारे तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेल करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये पापड घालायचा। पाहू शकता किती छान फुललेला आहे पापड, अगदी पांढरा शुभ्र आणि खूप छान होतो। अगदी ट्रान्सपरंट असे हे पापड होतात, एकदम पातळ आणि छान होतात। पाहू शकता किती छान फुलतो पण तेलामध्ये टाकल्यानंतर। अशा प्रकारे हे आपले साबुदाण्याचे पळी पापड झटपट तयार झालेले आहेत। खूप छान प्रकारे होतात, अगदी कमी वेळात होतात, घालायला पण फार कमी वेळ लागतो आणि खुसखुशीत होतात। पाहू शकता एकदम कुरकुरीत असे हे पळी पापड होतात। नक्की रेसिपी ट्राय करा। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारे पोह्याचे पापड बनवणार आहे। आपण बिलकुल तेलाचा वापर न करता खुसखुशीत असे खमंग पापड हे होतात आणि करायला फार कमी वेळ लागतो आणि कमी साहित्यात होतात। झटपट असे हे पोह्याचे पापड होतात। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहे। जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आहेत। पोहे छान आता आपण गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचे, हलवत राहायचं आणि 5 मिनिटं छान प्रकारे हे पोहे कुरकुरीत असे भाजले गेले पाहिजे। म्हणजे छान प्रकारे ते भाजले की त्याची छान आपल्याला मिक्सरला पावडर करायची आहे। फक्त हे गरम झाले पाहिजे, म्हणजे गरम झाले की ह्याची छान प्रकारे पावडर तयार होते।
पाहू शकताय 5 मिनिटामध्ये आपले हे पोहे छान प्रकारे थोडेसे असे गोळा होतात। त्यावेळी समजून जायचं की हे पोहे आपले छान प्रकारे गरम झालेले आहे। गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे आपण थोडेसे 2 मिनिटं हलवत राहायचे, म्हणजे ते खालून लागणार नाहीत आणि छान प्रकारे थंड करून घ्यायचे। पाहू शकता हाताला हे गरम लागतायत, म्हणजे हे छान प्रकारे सर्व आपले पोहे भाजलेले आहे। आता हे आपले पोहे 5 मिनिटांमध्ये छान प्रकारे थंड झालेले आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढणार आहे आणि छान प्रकारे त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। जितकी बारीक होईल तितकं छान प्रकारे बारीक वाटून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। पाहू शकता मिक्सरला छान प्रकारे त्याची पावडर झालेली आहे। आता आपण ते सर्व वाटलेली पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची। सर्व अशा प्रकारे पोह्याची पावडर आपण तयार करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे आणि थोडं चवीनुसार त्याच्यामध्ये हाफ चमचा मीठ घालायचा आहे आणि अगदी पाव चमचा आपण त्याच्यामध्ये पापड खार घालणार आहे। पाव चमचापेक्षा पण कमी असा पापड खार घालायचा। पापड खारचे प्रमाण अगदी कमी घालायचं। पापड खार जर जास्ती झाला तर एक पापडला वेगळीच टेस्ट येते। अगदी मी इथं 2 वाटी पोह्यासाठी अगदी पाव चमच्यापेक्षा पण कमी असा हा पापड खार घातलेला आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये जिरेही घालू शकताय किंवा तीळ घालू शकताय। तुम्हाला हवं ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय, नाहीतर असे प्लेनही पापड छान होतात। छान प्रकारे आता आपण सर्व मिक्स करून घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घेणार आहे। जेवढा आपण पोहे घेतले तेवढंच सेम 2 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी एकदम छान उकळून घ्यायचं आणि गरम पाणीच आपण त्याच्यामध्ये पिठामध्ये घालायचं आहे। सर्व उकळून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये 2 वाटी पूर्णपणे घालायचं। पहिल्यांदा घातल्यानंतर थोडंसं मिश्रण सेलसर वाटेल, पण पूर्ण पोहे ऑब्झर्व करून घेतं पाणी आणि एकदम ड्राय होतं। त्यामुळे पूर्ण 2 वाटी पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घाला आणि वाटल्यास तर थोडंसं अजून हाफ वाटी पाणी गरम करून साईडला ठेवा। वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये मिश्रण जर कोरडं वाटलं तर पुन्हा घालता येईल। 2 वाटी सर्व पाणी घातलेलं आहे। छान प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। पाहू शकता लगेच पाणी असं पोहे ओढून घेतं। आता आपण झाकण ठेवून अगदी 10 मिनिटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं। 10 मिनिटांमध्ये छान प्रकारे हे आपलं भिजलं जातं पीठ आणि पीठ भिजल्यामुळं छान प्रकारे पापड होतात आणि हाताला गरमही नाही लागत। आता 10 मिनिटांमध्ये आपलं हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे। पाणी पूर्णपणे पोह्याच्या त्या मिश्रणाने ओढून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व मळून घ्यायचं। छान प्रकारे पाणी लावून कोमट पाणी लावायचं आणि छान प्रकारे हे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा। जर जास्ती मिश्रण घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं अजून 4-5 चमचे पाणी ॲड करा आणि छान प्रकारे हे मळून घ्या। थंड पाण्याचा जरी हात लावला तरी चालतो। छान प्रकारे पण एकसारखं असं पीठ मळून घ्या, जेणेकरून सर्व एकसारखं छान मळलं जाईल पीठ। अगदी छान प्रकारे हे पोह्याचे पापड होतात। साहित्यही कमी, घरच्या घरीच अवेलेबल असल्यापासून अगदी झटपट हे पापड तयार होतात। 5 मिनिटं छान प्रकारे मी हे मळून घेतलेलं आहे। आता आपण हव्या त्या साईजमध्ये गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जसं पापड किती छोटा मोठा हवे त्या साईजनुसार तुम्ही हे गोळे बनवून घ्या आणि सॉफ्टच पीठ करायचं। पाहू शकता अशा प्रकारे छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तो गोळा घातलेला आहे। वरून बटर पेपर घ्यायचा आणि दुसरा बटर पेपर वरून ठेवायचा आणि प्लेटच्या साहाय्याने आपण हे झटपट असे पापड बनवणार आहे। लाटण्याची गरज नाही पडत, पटकन हे स्प्रेड होतात। एक प्लेट घ्यायची, छान प्रकारे असं प्रेस करायची आणि छान प्रकारे पातळसर असा हा पापड, जितका होईल तितका पातळसर हा पापड करून घ्यायचा। पाहू शकताय अगदी छान प्रकारे हा पापड झालेला आहे। असाच बटर पेपर आपण एका प्लॅस्टिकवर उलटा करायचा आणि हळूवार असे हे सर्व पापड करून घ्यायचे। जर बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या शीटवरही करू शकता, प्लॅस्टिकच्या कागदवरही अशा प्रकारे करू शकता। लाटण्याची गरज नाही, पटकन होतात, तुटतही नाहीत। छान प्रकारे अगदी सॉफ्ट पीठ मळा म्हणजे छान प्रकारे हे पापड होतात। 2 दिवस मी हे कडकडीत उन्हामध्ये छान प्रकारे पापड वाळवून घेतलेले आहे। पाहू शकता तळल्यानंतर अगदी छान प्रकारे हे पापड तेलामध्ये फुलले जातात आणि एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात। रेसिपी झटपट होते, नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।
हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासाला बनवणारे साबुदाणा बटाटा कुरकुरे बनवणार आहे। हे कुरकुरे एकदम पटकन होतात आणि छान उपवासाला चालणारे टेस्टी अशी ही रेसिपी आहे। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी साबुदाणा घेणार आहे। साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। 2 वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते साबुदाणे 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे। साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याच्यातला जो कचरा असतो तो निघून जातो। आणि हे आपण रात्रभरासाठी किंवा 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे। सकाळपर्यंत आपण हा छान प्रकारे भिजला जातो। पाहू शकता दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान भिजलेला आहे, एकदम सॉफ्ट असा झालेला आहे। अशा प्रकारे छान साबुदाणा भिजवून घ्या। आता आपण इथं उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहे। साधारणतः अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे। अर्धा किलो साबुदाणा असेल तर त्याचे प्रमाण तुम्ही बटाट्याचं आणि साबुदाण्याचं कमी जास्ती करू शकताय। सर्व बटाटा मॅश करून घेतलेला आहे। खिसणीने खिसून किंवा मॅशरने सर्व असा छान मॅश करून घ्या। अगदी सॉफ्ट असा छान प्रकारे खिसून घेतला तरी चालतो। आता आपण एका कढईमध्ये 1 बाउल पाणी घालणार आहे। ज्या बाउलने आपण साबुदाणा घेतला तेवढंच 1 बाउल त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालणार आहे। आता पाण्याला छान उकळी काढून घ्यायची। तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरेही घालू शकताय आणि लाल मिरच्याच्या ऐवजी हिरव्या मिरचीचे वाटणी घालू शकताय किंवा तुम्ही प्लेनही ठेवू शकताय जर मिरची नको असेल तर। आता पाणी गरम झाल्यानंतर जो आपण साबुदाणा भिजवला होता तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि साबुदाणा घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। छान प्रकारे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सर्व छान अशा प्रकारे आपण साबुदाणा 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे। अगदी छान प्रकारे साबुदाणा 5 मिनिटासाठी शिजवून घ्या, त्यामुळे आपले हे उपवासाचे कुरकुरे खूप छान होतात। 5 मिनिटांमध्ये छान स्टीम लागली की आपला हा साबुदाणा छान प्रकारे शिजला जातो। आता सर्व छान एकसारखं मिक्स केलेलं आहे। आता आपण झाकण ठेवून हा साबुदाणा 5 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे। 5 मिनिटांमध्ये छान प्रकारे पाहू शकताय साबुदाणा आपला शिजलेला आहे, छान वाफ चढलेली आहे। आता आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा एकदम छान असं सॉफ्ट शिजला पाहिजे। जर पाणी कमी वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा वाटी गरम पाणी साईडला करून घ्यायचा आणि ते टाकू शकताय। आता आपण जो बटाटा खिसून घेतला होता तो त्याच्यामध्ये सर्व घालायचा आहे। बटाटा घातल्यानंतर सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्या। बटाटाही सर्व छान मिक्स झाला पाहिजे। जर आता मिश्रण तुम्हाला थोडंसं कडक वाटलं तर त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालू शकताय। गरम पाणी घातलं तरी चालतं। थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आणि ते घालायचं। पाहू शकता असं सॉफ्ट मिश्रण झालं पाहिजे, म्हणजे छान प्रकारे आपले हे कुरकुरे होतात। जर नंतरनं थोडंसं मिश्रण कडक वाटलं तर मध्येही तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकताय। आता झाकण ठेवून 2 मिनिटं छान बटाटाही मिक्स करून घेतलेला आहे। आता सर्व मिश्रण आपलं रेडी आहे। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता आपण हे एका पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरणार आहे। थोडीशी त्यातली वाफ काढून घ्यायची। थोडंसं मिश्रण कोमट करून घ्यायचं, गरम असताना, नाही तर ते एकदम चटके बसतात। थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर अशा एका प्लास्टिकच्या पायपिंग बॅगमध्ये किंवा दुधाच्या पिशवीमध्ये तुम्ही हे मिश्रण भरू शकताय। अशा प्रकारे मिश्रण भरून त्याचे आपण छान असे कुरकुरे तयार करून घेणार आहे। आपण हे पूर्ण त्याचे पुढचे टोक कट केलेला आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कुरकुरे करू शकताय। जाडी तुम्हाला किती हवी तुमच्या हिशोबाने करू शकताय। पटकन असे हे कुरकुरे करता येतात। प्लास्टिकच्या अशा बॅगमध्ये घातले की पटापट आपण हे कुरकुरे अशा प्रकारे करू शकतो। पाहू शकता असे छान असे हे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कुरकुरे बनवून घेऊ शकताय। छान प्रकारे असे हे मी कुरकुरे प्लास्टिकवर घातलेले आहेत। पाहू शकताय छान सर्व एकसारखे असे घातलेले आहे। छान आता हे आपण 2 दिवस कडक उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे। एकदम छान प्रकारे सुकवल्यानंतर हे वर्षभर छान टिकतात।
पाहू शकताय सुकल्यानंतर हे अशा प्रकारे होतात. अगदी कुरकुरीत असे मी उन्हामध्ये 2 दिवस छान सुकवून घेतलेले आहे. कलरही सुंदर येतो आणि खायला टेस्टी लागतात. उपवासालाही चालतात. मुलंही सर्व आवडीने खातील असे हे कुरकुरे लागतात. चवीला छान लागतात. अशा हव्या त्या साईजमध्ये तुम्ही असे स्टिक करून ठेवू शकताय. आता आपण हे कुरकुरे तळून बघूयात. तेल एकदम गरम केलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची. तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण साबुदाणा बटाट्याचे जे कुरकुरे बनवले आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे. पाहू शकता छान प्रकारे ते तेलात घातल्यानंतर फुलतात. ही मीडियम फ्लेमवरती छान प्रकारे आपण हे तळून घेणार आहे. पाहू शकता सुंदर असे कुरकुरे झालेले आहेत. नक्की रेसिपी ट्राय करा. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, सारिका ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप छान पद्धतीने नाचणीचे पापड बनवणार आहे. पाहू शकता किती सुंदर हे पापड होतात. अगदी तेलात टाकताच एकदम छान प्रकारे फुलतात आणि करायलाही एकदम सोपे आहेत. तेलाचा एक थेंब वापर न करता अगदी झटपट असे आपण हे पापड बनवणार आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे. नाचणी स्वच्छ करून घ्यायची. आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि नाचणी 2 ते 3 वेळा छान प्रकारे धुवून काढायची, कारण नाचणीमध्ये बारीक कचरा असतो. पाणी टाकला की सर्व असा छान प्रकारे जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपण 2-3 पाण्याने स्वच्छ प्रकारे ही नाचणी छान चोळून घेऊन धुवून घ्यायची. पाहू शकता अशा प्रकारे काळपट हे पाणी निघतं. सर्व असं छान प्रकारे चोळून घ्यायची, म्हणजे जे कचरा असतो ते सर्व निघतो. आणि जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत आपण 2-3 वेळा छान धुवून घेतलेली आहे. आता आपण ही नाचणी संध्याकाळपर्यंत भिजत ठेवायची. मी सकाळी ही भिजत घातलेली आहे धुवून घेऊन. आता आपण ही संध्याकाळपर्यंत छान प्रकारे झाकण ठेवून भिजत ठेवायची. काही लोक 2 दिवसासाठी ठेवतात. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 दिवसासाठी ठेवू शकताय, पण उन्हाळ्यामध्ये ही एकाच दिवसात छान प्रकारे भिजली जाते. दिवसभर छान प्रकारे ही पाहू शकताय नाचणी भिजलेली आहे. आता आपण रात्री यातलं सर्व हे पाणी वरचं काढून घ्यायचं. सर्व पाणी काढून झाल्यानंतर सर्व नाचणी एका कॉटनच्या कपड्यावर घेतलेली आहे आणि कपड्यावरती सर्व ही नाचणी पूर्ण गाळणीने गाळून घेऊन अशा प्रकारे पूर्णपणे त्याची पुरचुंडी बांधून घ्यायची. कॉटनच्या कुठल्याही कपड्यामध्ये छान प्रकारे ही बांधून ठेवायची. एक दिवस छान ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला छान प्रकारे मोड येतात. पाहू शकताय अशा प्रकारे ही छान मोड आलेली नाचणी तयार झालेली आहे. आता ही आपण घरच्या घरीच पसरून छान प्रकारे 2 ते 3 तास सुकवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण हे नाचणीचं पीठ करून घेणार आहे. तुम्ही जर हवं असेल तर तुम्ही मोड न आणताही वापरू शकताय, पण मोड आणल्यामुळे त्याच्यातले जीवनसत्व अजून वाढतात आणि अजून पौष्टिक अशी ही नाचणी होते. म्हणून थोडंसं 1 दिवसासाठी मोड आणायला ठेवले तरी चालू शकतं. पाहू शकताय मी घरच्या घरी छान प्रकारे ही 2 ते 3 तास कॉटनच्या कपड्यावरती वाळवून घेतलेली आहे. फार आपल्याला कडक नाही वाळवायची, अगदी हाताला चिटकली नाही इतपत छान 2-3 तासामध्ये फॅन खाली सुकवून घेतलेली आहे. अर्धाच किलो नाचणी असल्यामुळे मी घरच्या घरीच त्याची पावडर करणार आहे. मिक्सरमध्ये छान प्रकारे ही फिरवलेली आहे. थोडीशी जाडसरच छान फिरवून घ्यायची, म्हणजे असा प्रकारे कोंडा निघतो आणि पीठ तयार होतं. तुम्ही जास्ती प्रमाणात असेल तर गिरणीतनं ही दळून आणू शकताय. आता ही मी कमी असल्यामुळे घरच्या घरीच अशा प्रकारे छान त्याचा पावडर तयार करून घेतलेली आहे. पाहू शकताय अशा प्रकारे अगदी बारीक चाळणीनं चाळून घ्यायची किंवा कॉटनच्या कपड्यावरती घ्यायची. चाळण बारीक नसेल तर कॉटनच्या कपड्याने चाळून घेतली तरी चालतं. पाहू शकताय अशा प्रकारे छान असं बारीक पीठ तयार केलेलं आहे आणि वरचा कोंडा आहे तो तुम्ही पुन्हा भाकरीसाठी नाचणीचं पीठ दळून आणताय त्यामध्ये तो घालू शकताय. पाहू शकताय छान असं बारीक पीठ झालेलं आहे. अगदी छान बारीक पीठ करून घ्यायचं. तुम्ही कॉटनच्या कपड्यानेही गाळू शकताय जर तुमच्याकडे बारीक चाळणी नसेल तर. आणि हा कोंडा आपण नाचणी ज्यावेळी दळून आणेल त्यामध्ये ह्या टाकून त्याची वापर करू शकतोय. आता आपल्या नाचणीचं पीठ रेडी आहे. आता आपण त्याचे पापड बनवण्यासाठी कढईमध्ये मी आता 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुमचं पीठ किती आहे त्याच्या हिशोबाने पाणी घ्यायचं. इथे माझं पीठ 2 वाटी तयार झालेलं आहे म्हणून मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. सेम प्रमाण घ्यायचं नाचणीच्या पिठाला. छान प्रकारे ह्या प्रकारे तुम्ही जर पीठ आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर पापड खूप छान होतात.
पाणी एकदम छान आपण आता गरम करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। तुम्हाला मिठाचं प्रमाण जसं हवं तसं तुम्ही कमी जास्ती करू शकताय। आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा मी त्याच्यामध्ये पापडखार घातलेला आहे आणि 2 चमचे तीळ घातलेला आहेत। तुम्ही त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर किंवा धण्याची पावडरही घालू शकताय किंवा तुम्ही ओही वापरू शकताय आणि मी चिमूटभर हिंग घातलेला आहे। आता छान पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालणार आहे जे आपण तयार करून घेतलं होतं। एका साईडने असं घालत राहायचं आणि चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करत राहायचं, म्हणजे गाठी होत नाही। छान प्रकारे पीठ टाकत राहायचं आणि चमच्याने छान प्रकारे मिक्स करत राहायचं। थोडं थोडं पीठ टाकत चमच्याने छान मिक्स करून घ्या। अशा प्रकारे छान प्रकारे हे सर्व मिक्स झालं पाहिजे। 2 वाटी पाण्यासाठी 2 वाटी नाचणीचं पीठ प्रमाण हे अगदी व्यवस्थित होतं। जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर साईडला गरम पाणी करून ठेवायचं आणि वाटलंच तर वरून टाकू शकताय। पाहू शकताय सर्व छान पीठ भिजलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण सर्व छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून चांगली 5 मिनिटं ह्याला वाफ देणार आहे। गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आणि 5 मिनिटं त्याच्यावरती ओलं कपडा ठेवून पाहू शकता एक हातरुमाल ओला करून घेतलेला आहे आणि वरून पूर्ण पीठ झाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एकदम बारीक फ्लेमवरती 5 मिनिटं पीठ छान प्रकारे वाफवून घेणार आहे। छान प्रकारे पीठ अगदी छान वाफलेलं आहे व पाहू शकता पिठाचा कलरही चेंज झालेला आहे ने चांगली वाफ लागलेली आहे। अशा प्रकारे पीठ छान शिजवून घ्या, म्हणजे अगदी मऊसूत हे पीठ शिजलं जातं। पाहू शकता किती छान शिजलेलं आहे आणि नाचणीचं पीठ एकदम चिकट असतं, त्यामुळं पटकन ह्याचे पापड करता येतात, तुटत वगैरे नाहीत, कारण पीठच एकदम चिकट असं हे बनलेलं असतं। आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि थोडंसं पीठ नॉर्मल थंड होण्यापुरतं ठेवलेलं आहे। हाताला आपल्याला सण होईल इतपत आपण गरम पीठ असताना पीठ छान मळून घ्यायचं। अगदी 2 मिनिटं छान प्रकारे मळून घ्या। अगदी सॉफ्ट असं हे पीठ शिजल्यामुळं त्याच्यामध्ये गाठी वगैरे काही होत नाही। छान प्रकारे फक्त आपण एकसारखं मळून घ्यायचं। थंड पाण्याचा हात लावायचा आणि छान प्रकारे मळून घ्यायचं। पाहू शकता हाताला थोडंसं मी पाणी लावलेलं आहे आणि अशा प्रकारे गोळे करून घेणार आहे। पाणी लावल्यामुळं पीठ चिटकत नाही। नाचणीचं पीठ चिकट असल्यामुळं ते चिकटतं, म्हणून ओलं थोडंसं पाण्याचा हात करायचा आणि सर्व गोळे तयार करून घ्यायचे। आता मी इथं बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरवरती गोळा ठेवणार आहे आणि दुसरा बटर पेपर घालणार आहे आणि प्लेटच्या साहाय्याने छान प्रकारे पापड आपण करून घेणार आहे। तुम्ही हे पापड लाटूही शकताय, पण अशा प्रकारे हे झटपट करता येतात आणि तेलाचाही वापर बिलकुल लागत नाही। बटर पेपरच्या ऐवजी तुम्ही प्लास्टिकचा पेपरही घेऊ शकताय, प्लास्टिकचा कागद कोणताही वापरू शकताय। पाहू शकताय प्रेस केल्यानंतर छान प्रकारे हे पापड होतात, अगदी पातळसर होतात। एक थेंब तेलाचा न वापर करता बिलकुल चिटकत नाहीत आणि खूप छान प्रकारे निघतात। आता आपण हा पापड उन्हात घालायचा आहे। डायरेक्ट प्लास्टिकवरती बटर पेपर उलटा करायचा आणि अशा प्रकारे हे पापड करून घ्यायचे। पाहू शकताय छान प्रकारे हे पापड होतात, कमी वेळात होतात आणि लाटण्याचाही त्रास नाही पडत। पटकन असे प्रेस केल्यानंतर छान प्रकारे पापड बनतात। एकदम पीठ मऊसूत शिजलं की छान हे पापड चांगल्या प्रकारे तयार होतात। करायला फार कमी वेळात होतात आणि बिलकुल तेलही लागत नाही। अशा प्रकारे सर्व मी पापड बनवून घेणार आहे। तुम्ही अशा प्रकारे प्लेटच्या साहाय्याने करा किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटर पेपरवरती लाटण्यानेही लाटू शकताय, त्यावेळी तुम्ही तेल न लावताही लाटू शकताय। अशा प्रकारे छान असे पातळसर पापड तयार करून घ्यायचे, जेवढे होतील तेवढे पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्व पापड अशा प्रकारे मी छान पातळसर करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे बिना लाटता मी झटपट असे हे सर्व पापड केलेले आहेत, अगदी छान होतात। पाहू शकताय अशा प्रकारे मी इथं पापड तयार केलेले आहेत। छान उन्हामध्ये 1 दिवस कडकडीत हे वाळवून घ्यायचे। छान प्रकारे उन्हामध्ये कडक वाळवायचे, म्हणजे अगदी छान ते वर्षभर राहतात। अगदी छान कुरकुरीत होण्या इतपत वाळवायचे। पाहू शकताय वाळल्यानंतर सुंदर असे दिसत आहेत। अगदी तीळ टाकल्यामुळं छान प्रकारे असे हे दिसत आहेत। खायलाही टेस्टला खूप सुंदर होतात। पौष्टिक असे नाचणीचे पापड आपले तयार झालेले आहे। आता आपण हे तळून बघूया। पाहू शकताय तेलात टाकताच एकदम छान प्रकारे हे फुलले जातात
अगदी छान डबल टिबल फुलून छान प्रकारे खुसखुशीत असे पापड होतात आणि पौष्टिक असतात. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. अशा प्रकारे झटपट बनवणारे नाचणीचे पापड रेडी आहेत. पाहू शकता एकदम सुंदर झालेले आहेत आणि तेलात टाकतात अगदी छान प्रकारे फुलतात, अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात. एकदा बनवले तर तुम्हाला वर्षभर हे पापड छान प्रकारे राहतात. अशा प्रकारे हे नाचणीचे पापड रेडी झालेले आहेत. खूप छान पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि सेम पाण्याचं प्रमाण घ्या म्हणजे अगदी छान प्रकारे सॉफ्ट असे पापड करायला त्रासही नाही पडणार आणि लाटण्याचीही टेन्शन नाही. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण साबुदाणा बटाटा चकली पाहणार आहे. हे उपवासाला पण चालते आणि एकदम पटकन होते. बिना मशीन आपण अगदी इझी पद्धतीने ही चकली करणार आहे. साच्याची वगैरे गरज नाही. अगदी पटकन होणारी ही चकली रेसिपी आहे आणि वर्षभर छान प्रकारे टिकते आणि उपवासालाही चालते. एकदम खुसखुशीत होते. रेसिपी लास्टमध्ये नक्की बघा. इथे एका आपण काचेच्या बाउलमध्ये 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचा. अगदी स्वच्छ पाण्याने साबुदाणा 2 वेळा धुवून त्याच्यातले सर्व पाणी काढून घेणार आहे. साबुदाणा छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहे. साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून हा साबुदाणा आपण रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे. 8 ते 10 तासामध्ये साबुदाणा आपला छान प्रकारे भिजला जातो. पाहू शकताय छान प्रकारे साबुदाणा आपला भिजलेला आहे. आता आपण त्याची उपवासाची चकली बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाट्याचं प्रमाण व्यवस्थित आहे. तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकताय. आता आपण हा बटाटा जर मॅश करून घेतलेला आहे. खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचा किंवा सर्व मॅशरने मॅश करून घ्यायचा. पूर्ण एकसारखा छान सॉफ्ट असा झाला पाहिजे. आता आपण एका कढईमध्ये 1 वाटी पाणी घेणार आहे. पाणी छान गरम करून घ्यायचं. पाण्याला छान गरम व्हायच्या वेळी आपण त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे. तुम्हाला तिखट तुमच्या हिशोबाने आवडेल त्याप्रमाणे घालू शकताय. उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर जिरा पावडरही घालू शकताय किंवा जिरा कुटूनही घालू शकताय. लाल तिखटच्या ऐवजी लाल मिरचीचा पेस्टही तुम्ही इथं भरड केलेली घालू शकताय. आता छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण 2 वाटी साबुदाणा भिजत घेतला होता तो त्याच्यामध्ये घालणार आहे. साबुदाणा घातल्यानंतर सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. सर्व छान गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान प्रकारे आपण साबुदाणा हा शिजवून घेणार आहे. अगदी छान प्रकारे सर्व मिक्स करून घ्या आणि 5 मिनटं छान प्रकारे आपण हा साबुदाण्याला वाफ काढून घ्यायची आहे. छान प्रकारे म्हणजे साबुदाणा शिजला की आपली ही चकली छान होते आणि खुसखुशीत होते. जर पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही अर्धी वाटी त्याच्यामध्ये गरम पाणी घालू शकताय. साईडला आपण थोडंसं गरम पाणी करायला ठेवायचं आहे. कधी कधी साबुदाणा जास्ती पाणी खेचून घेतो म्हणून थोडंसं पाणी साईडला ठेवून द्यायचं. झाकण ठेवून पाहू शकताय मी अगदी 5 मिनटं छान प्रकारे हा साबुदाणा शिजवून घेतलेला आहे. शिजवून घेतल्यानंतर छान प्रकारे हा मिक्स करून घ्यायचा. सर्व छान एकसारखा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जो आपण बटाटा मॅश करून ठेवला होता तोही घालायचा आहे. बटाटा घातल्यानंतर पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं. छान प्रकारे मिक्स करणार आहे. आता सर्व छान मिक्स करायचा आणि मग पुन्हा आपण 1-2 मिनटं बटाटा घातल्यानंतर पण अगदी झाकण ठेवून छान प्रकारे 2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे छान प्रकारे साबुदाणा शिजवून घ्या म्हणजे अगदी ह्या चकल्या छान प्रकारे होतात आणि गाळतानाही त्रास नाही पडत. छान प्रकारे ह्या गाळताही येतात. थोडंसं मिश्रण घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करू शकताय किंवा जर गाळताना त्रास वाटला तर तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून मिक्स करून चकली गाळू शकताय. आता झाकण ठेवून 2 मिनटं आपण छान स्टीम काढून घेणार आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडंसं हे मिश्रण कोमट असताना आपण चकल्या करणार आहे. एकदम गरम असताना करायला गेलं तर त्याचे चटके लागतात म्हणून थोडंसं हे त्याच्यातली वाफ आपण जाऊ द्यायची आणि मग आपण त्या एका
प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा एखाद्या तुम्ही पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं। मी इथं पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण भरणार आहे। किंवा साध्या आपण प्लास्टिकच्या पिशवीच्या कॉर्नरमध्येही दुधाची पिशवी वगैरे वापरू शकतो। खालचा एक तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये पायपिंग बॅगचा कोपरा कट करून घ्यायचा आणि हव्या त्या साईजमध्ये चकली जाड पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही चकली बनवू शकताय। पाहू शकताय छान अशा चकल्या येतात। अगदी तुम्हाला हव्या तशा तुम्ही पातळ जाड घालू शकताय। अशा प्रकारे सर्व मी ह्या चकल्या प्लॅस्टिकवरती घालणार आहे। प्लॅस्टिकवरती घालायच्या म्हणजे चिटकतही नाही आणि पटकन वाळल्या जातात। छान प्रकारे आपण ह्या 2 दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये सर्व चकल्या वाळवून घ्यायच्या। अगदी छान वाळवून घ्या, मग त्या खुसखुशीत होतात। पाहू शकता 2 दिवसामध्ये छान वाळलेला आहे, कलरही सुंदर आलेला आहे चकलीला। अशा प्रकारे सर्व मी चकल्या 2 दिवस छान प्रकारे वाळवून घेतलेल्या आहे। अगदी छान झालेल्या आहेत, एकदम छान अशा पातळसर झालेल्या आहेत आपल्या ह्या चकल्या। आता आपण हे चकली तळून पाहूया। तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही चकली घालायची। पाहू शकता छान अशी डबल फुलून येते चकली। छान मीडियम फ्लेमवरती आपण ह्या चकली तळून घ्यायच्या, अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत होते। अशा प्रकारे सर्व मी ह्या चकल्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत। खूप छान होतात, अगदी उपवासालाही चालतात आणि खायला क्रिस्पी होतात। अशा तुम्ही मध्ये आधी तुम्ही मुलांनाही बनवून देऊ शकताय। खूप छान प्रकारे ह्या चकल्या होतात आणि वर्षभर टिकतात। रेसिपी नक्की ट्राय करून बघा। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, सारिका जाथोंटेक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहे। खूप छान पद्धतीने हे पापड होतात, खूप कमी वेळात होतात, अगदी खुसखुशीत आणि एकदम कमी साहित्यामध्ये हे पापड बनतात। उपवासालाही चालतात आणि करायला फार कमी वेळ लागतो। पटकन हे साबुदाण्याचे पापड पण होतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात आणि करायलाही फार कमी वेळात होतात। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा। स्वच्छ 2 वेळा स्वच्छ पाण्याने साबुदाणा धुवून घेणार आहे। आता आपला हा सर्व साबुदाणा धुवून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालून आपण हा 3 ते 4 तास झाकून ठेवणार आहे। मी हा साबुदाणा सकाळी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 3 ते 4 तास छान प्रकारे हा आपण भिजत ठेवणार आहे आणि पुन्हा हा रात्री साबुदाणा पाहायचा उघडून छान भिजला जातो 4-5 तासामध्ये। मग आता आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास उकळलेलं पाणी गरम करायचं आणि ते घालणार आहे। म्हणजे आपण दुपारी हा जर साबुदाणा भिजत ठेवला तर संध्याकाळपर्यंत हा असा मोकळा होतो, पूर्ण असा छान प्रकारे भिजला जातो। मग अशा प्रकारे भिजल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये एकदम कडकडीत असं गरम पाणी 1 ग्लास पाणी घेणार आहे आणि ते सर्व ह्या साबुदाण्यावरती घालणार आहे। म्हणजे साबुदाणा पूर्ण भिजला पाहिजे अगदी गरम पाण्यामध्ये, इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये गरम कडक पाणी घालायचं आहे। आणि हा साबुदाणा आता आपण रात्रभरासाठी झाकून ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हा साबुदाणा छान प्रकारे आता आपला हा फुलतो, रात्रभर छान भिजला जातो। पाहू शकता आता छान आपला हा साबुदाणा भिजलेला आहे। आपण जे पाणी घातलं होतं ते सर्व असं पूर्ण साबुदाणा ओढून घेतोय आणि एकदम सॉफ्ट असा हा झालेला आहे। एकदम चिकट असा साबुदाणा भिजला जातो। पाहू शकता एकदम छान असा चिकट भिजलेला आहे। अशाच प्रकारे हा साबुदाणा छान भिजवून घ्यायचा, म्हणजे आपल्याला हा अशाच प्रकारचा साबुदाणा हवा आहे। आपण हा साबुदाण्यामध्ये उकडलेले 2 बटाटे घातलेले आहे। इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतला होता। साधारणतः मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे। बटाटे तुमच्या आवडीनं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकताय। आता आपण तो साबुदाणा आणि बटाटा सर्व मिक्सरला छान प्रकारे त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। पाहू शकताय मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हे मिश्रण घेणार आहे आणि झाकण लावून छान प्रकारे पेस्ट तयार करून घेणार आहे। थोडंसं पाणी कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी 1-2 चमचे घालून अशा प्रकारे छान मिश्रण वाटून घ्या। मिक्सरला सर्व अशा प्रकारे आपण सर्व हे मिश्रण वाटून घेणार आहे। जर तुम्हाला त्याच्यामध्ये वाटताना जर एकदम मिश्रण थिक वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं गरम पाणी घालूनही वाटू शकताय।
छान प्रकारे अशी चिकट अशी पेस्ट तयार होते, पाहू शकता एकदम छान असा बारीक झालेला आहे। अशा प्रकारे सर्व आता आपण जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे वाटून घ्यायचा आहे। सर्व आता इथं आपण सर्व हा साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे कुटून घातलेले आहेत। जिरे कुटून घातल्यामुळं छान एक टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये बारीक मिरची वाटून घालू शकताय। उपवासाला जर तुम्ही खात असाल तर जिरे घाला, ऑप्शनल आहेत, नाही घातलं तरी चालतं। आणि जर मिरची खात असाल तर मिरची घालू शकताय बारीक वाटून। अशा प्रकारे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं मी 1 ग्लास गरम पाणी घालणार आहे। मिश्रण आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। गरमच पाण्याचा वापर करायचा, कारण आपण हा साबुदाणा शिजवलेला नाही, त्यामुळे तो छान प्रकारे गरम पाण्यामध्येच भिजवून घ्यायचा आहे। आता सर्व छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं। मीठ वगैरे सर्व छान झालं पाहिजे आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। पाहू शकताय एकदम छान प्रकारे हे असं चिकटसर मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण प्लास्टिकवरती पळीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे हे पापड घालणार आहे। तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे पापड घालू शकताय। फार असे पातळ नाही करायचे, थोडेसे जाडसरच करायचे। सुकल्यानंतर ते एकदम असे पातळ होतात। पाहू शकताय अशा प्रकारे पळीच्या सहाय्याने छान पसरून हे मी पापड पूर्णपणे उन्हात घातलेले आहेत। अगदी छान कडक उन्हामध्ये सुकवायचे आहेत आणि प्लास्टिकवरच घालायचे आहेत, म्हणजे ते छान प्रकारे निघले जातात। पाहू शकता 2 दिवस मी छान प्रकारे उन्हात सुकवल्यानंतर अशा प्रकारे छान हे साबुदाण्याचे बटाटा पापड उपवासाला चालणारे खूप छान प्रकारे झालेले आहेत। अगदी छान प्रकारे कलरही आलेला आहे। पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट आणि एकदम छान पातळसर असे झालेले आहेत। आता आपण हे पापड तळून बघूया। तेल आपण हे कढईमध्ये छान गरम करून घेतलेलं आहे। गरम तेल करून घ्यायचं, म्हणजे छान प्रकारे हे पापड फुलले जातात। आता आपण त्याच्यामध्ये पापड घालणार आहे आणि अशा प्रकारे पापड तळून घेणार आहे। पाहू शकता किती सुंदर असे फुललेले आहेत। तेलामध्ये छान प्रकारे हे अगदी फुलतात आणि खुसखुशीत होतात, टेस्टला पण सुंदर लागतात, कारण बटाटा आणि साबुदाणा एकदम छान प्रकारे असे हे पापड बनतात आणि पटकन होतात। पळीनीच घालायचे असल्यामुळं कमी वेळ लागतात, शिजवण्याची पण गरज नाही, त्यामुळं अगदी झटपट हे पापड बनतात आणि खायलाही टेस्टलाच खूप छान लागतात। उपवासालाही चालतात। असे तुम्ही हे पापड वर्षभरासाठी छान प्रकारे बनवून ठेवू शकताय। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहे। अगदी खूप छान प्रकारे हे पापड होतात, उपवासाला पण चालतात आणि करायला फार कमी वेळ लागतो। अगदी हे पळीने घालायचे पळी पापड असल्यामुळं करायला पण फार कमी वेळात झटपट असे हे पापड बनतात आणि खूप खुसखुशीत होतात। अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड होतात। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ करायचा आणि इथे मी 2 वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। 2 वेळा साबुदाणा स्वच्छ प्रकारे धुवून घेणार आहे। धुवून घेतल्यानंतर सर्व त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं। अशा प्रकारे मी सर्व त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे आणि साबुदाणा भिजेल इतपत मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। मी हा दुपारी साबुदाणा भिजत घातलेला आहे। 4 ते 5 तास आपण छान भिजवून घ्यायचा। 4 ते 5 तासामध्ये छान साबुदाणा आपला हा भिजला जातो। मग पुन्हा आपण झाकण काढायचं। पाहू शकता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे। आता आपण हा मोकळा करून घ्यायचा। चमच्याच्या साहाय्याने सर्व असा मोकळा करून घेणार आहे आपण हा साबुदाणा। पाहू शकताय साबुदाणा सर्व असा मोकळा केलेला आहे। आता आपण ह्या साबुदाण्यामध्ये अगदी 1 वाटी कडकडीत गरम पाणी घालायचं। उकळलेलं पाणी घ्यायचं आणि ते सर्व ह्या साबुदाण्यामध्ये 1 वाटी पाणी गरम घालणार आहे। अगदी उकळी काढलेलं पाणी घ्यायचं आणि ते सर्व ह्या साबुदाण्यावरती घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवायचा आहे। जे आपण वाटीने मेजरमेंट घेतलं त्याच वाटीने पूर्ण साबुदाणा भिजेल इतपत अगदी गरम पाणी घालायचं कडकडीत आणि अशा प्रकारे छान पाणी सर्व साबुदाण्याला लागलं पाहिजे। वरती साबुदाण्याचं पाणी येईल इतपत छान आपण हा रात्रभरासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे।
आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याचे पापड करणार आहे। पाहू शकताय छान असा रात्रभर हा साबुदाणा भिजलेला आहे, अगदी सॉफ्ट एकदम झालेला आहे आणि एकदम चिकट असा होतो। अगदी रात्रभर छान भिजल्यामुळे एकदम असा मऊ मऊ सूत असा हा साबुदाणा झालेला असतो। पूर्ण छान प्रकारे हा साबुदाणा पाहू शकता एकदम छान सॉफ्ट झालेला आहे, अगदी हाताने प्रेस केल्यानंतर एकदम चिकट असा लागत आहे। आता हा आपण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे। थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा घालायचा आणि छान प्रकारे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे। जेवढा मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तितपत आपण हा साबुदाणा घालणार आणि छान झाकण लावून आपण छान वाटण करून घेणार। साबुदाणा एकदम कोरडा वाटत असेल तर त्याच्यामध्ये अगदी गरम पाणी घाला आणि वाटा। मी इथं थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। साबुदाणा बारीक करताना गरमच पाण्याचा वापर करायचा। पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। लागेल तसं गरम पाणी घाला, साबुदाणा जितपत पाणी ओढतं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण ही भांड्यामध्ये पेस्ट काढून घेणार आहे। पाहू शकता किती सुंदर अशी व्हाईट पांढरे शुभ्र पेस्ट झालेले आहे। चिकट पण अशी छान प्रकारे झाली पाहिजे, साबुदाणा भिजल्यामुळे छान प्रकारे चिकट अशी पेस्ट तयार होते। सर्व मी अशा प्रकारे साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर सर्व छान मिक्स करायचं। सर्व साबुदाणा वाटून अशा छान अशी पांढरी शुभ्र पेस्ट तयार केलेली आहे। पाहू शकताय असं सर्व मीठ छान प्रकारे मिक्स करून घ्या। छान प्रकारे सर्व मीठ मिक्स झालेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही उपवासाला खात असाल तर ह्याच्यामध्ये जिरा पावडरही घालू शकताय किंवा जिरे थोडे कुटूनही घालू शकताय। पाहू शकता अशा प्रकारे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं। थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ॲडजस्ट करू शकताय। आता आपण प्लास्टिकच्या पेपरवरती पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे छान प्रकारे हे पळी पापड घालणार आहे। छोटे छोटे असे घालून घ्यायचे, जास्ती स्प्रेड करायची गरज नाही। छान प्रकारे ते स्प्रेड होतात। थोडेसे स्प्रेड करायचे, वाळल्यानंतर एकदम पातळ होतात। आता जरी जाड वाटत असले तरी सुकल्यानंतर एकदम पातळ हे पापड होतात। पाहू शकताय अशा प्रकारे छान मी सर्व पळीच्या सहाय्याने पापड घातलेले आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घालू शकताय। पाहू शकताय असे पांढरे शुभ्र सुंदर असे पापड आपण उन्हात 2 दिवस छान वाळवून घेणार आहे। कडकडीत छान उन्हामध्ये 2 दिवस हे पापड वाळवल्यानंतर अशा प्रकारे पांढरे शुभ्र हे पापड होतात। पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत। अगदी 2 वाटी साबुदाण्यामध्ये 50 ते 60 छान पातळ पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात। पाहू शकताय छान असे हे 2 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। आता आपण हे पापड तळून बघूया। त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये छान प्रकारे तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेल करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये पापड घालायचा। पाहू शकता किती छान फुललेला आहे पापड, अगदी पांढरा शुभ्र आणि खूप छान होतो। अगदी ट्रान्सपरंट असे हे पापड होतात, एकदम पातळ आणि छान होतात। पाहू शकता किती छान फुलतो पण तेलामध्ये टाकल्यानंतर। अशा प्रकारे हे आपले साबुदाण्याचे पळी पापड झटपट तयार झालेले आहेत। खूप छान प्रकारे होतात, अगदी कमी वेळात होतात, घालायला पण फार कमी वेळ लागतो आणि खुसखुशीत होतात। पाहू शकता एकदम कुरकुरीत असे हे पळी पापड होतात। नक्की रेसिपी ट्राय करा। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ज्वारीचे पापड बनवणार आहे। खूप छान हे पापड होतात, अगदी खुसखुशीत होतात, तेलकट अजिबात होत नाहीत आणि करायला फार कमी वेळात होतात। पटकन असे होणारे हे ज्वारीचे पापड आहेत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही जाड बुडाचं असं भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा आपण पापड खार घालणार आहे। पाव चमच्यापेक्षा थोडासा कमीच घातलेला आहे। पापड खार आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित घाला, कारण पापड खारट होतात। खार पण खारट असतो। चवीनुसार त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 2 चमचे सफेद तीळ घातलेले आहे। सर्व आपण हे गॅसवर ठेवून उकळी काढून घेणार आहे। पाणी छान गरम करून घ्यायचं, अगदी उकळी काढून घ्यायची। ह्या सर्व छान उकळलेलं आहे, छान प्रकारे उकळी आलेली आहे
आता आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे। ज्या वाटीनं पाणी घेतलं होतं ती सेम वाटी आपलं रेग्युलर जे आपण ज्वारीचं पीठ घरी असतं भाकरी बनवण्यासाठी जे बनवलेलं तेच घेतलेलं आहे। ज्वारी धुवून वगैरे काही वेगळं प्रोसेस केलेली नाही, जे आपण भाकरीसाठी घरी वापरतो तेच पीठ आहे। हे 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे पूर्ण मी, आणि छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। पीठ घातल्यानंतर साईडला आपण अर्धी वाटी सेम त्या वाटीनं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, म्हणजे आपण पाणी जर त्याच्यात कमी वाटलं तर वरून घालायचं। मी इथं अर्धी वाटी वरून पाणी घालणार आहे आणि सर्व छान मिक्स करायचं आहे। जेवढं लागतं तेवढंच पाणी त्याच्यामध्ये थोडं थोडं करत घाला आणि छान प्रकारे मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटं छान स्टीम द्यायची आहे। अगदी 5 मिनिटं बारीक गॅसवरती आपलं हे पीठ छान प्रकारे वाफवलं गेलं पाहिजे। पाहू शकताय अगदी 5 मिनिटांमध्ये आपलं हे पीठ छान वाफवलं गेलेलं आहे। आता आपण हे पीठ छान मिक्स करून घेणार आहे। आता हे पीठ नॉर्मली थोडंसं थंड झालेलं आहे, अगदी गरम नाही, थोडंसं आपण हे थंड करून घेतलेलं आहे आणि ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं। एकदम गरम असेल तर आपल्याला हे मळता नाही येणार, म्हणून थोडंसं आपण हे थंड करून घेतले आणि मग आता आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता आपण हे पीठ वाटीच्या सहाय्याने सर्व छान मिक्स करून घेणार आहे। गरम असल्यामुळे हाताने मळता येत नाही, म्हणून अशी एखादी वाटी घ्यायची आणि छान प्रकारे हे आपण सर्व पीठ एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जर छोट्या गाठी असेल तर त्या पण फुटल्या जातात आणि छान प्रकारे हे मिक्स होतं। म्हणून असं वाटीच्या कुठल्याही सहाय्याने तुम्ही छान प्रकारे हे पीठ असं नीट मिक्स करून घ्या। आता हे पीठ आता थोडंसं कोमट आहे, म्हणजे आपण सहन करू शकतो इतपत हे गरम असताना छान प्रकारे आता हे आपण सर्व हाताने मळून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं थंड आणि पीठ छान प्रकारे मळायचं। लागेल तसं पाणी वापरा, छान कोमट पाणी वापरलं तरी चालतं आणि छान प्रकारे अगदी 5 मिनिटं हे पीठ छान मळून घ्यायचं। पाहू शकताय छान असं चिकट झालेलं आहे, छान प्रकारे शिजलं की याचे छान प्रकारे असे चिकटपणा येतो पिठाला, म्हणून अगदी मंद गॅसवरती 5 मिनिटं पीठ छान शिजवून घ्यायचं। आता छान प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे। पाहू शकता आता आपलं पीठ छान प्रकारे हे मळून झालेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहे। पाहू शकता अशा साईजमध्ये मी तुम्हाला हवे तसे पापड तुम्ही साईजमध्ये बनवू शकता। मी अशा प्रकारे गोळे करून घेणार आहे। आता एक आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक गोळा घातलेला आहे, वरून दुसरा बटर पेपर ठेवलेला आहे आणि एक छोटी प्लेट घेतलेली आहे आणि छान प्रकारे प्रेस करून अशा प्रकारे पापड करणार आहे। तुम्ही प्लास्टिकचा कागदही घेऊ शकताय, बिलकुल तेल ही लावायची गरज नाही पडत, एवढं छान प्रकारे हे पापड होतात आणि पटकन होतात, लाटायची पण गरज नाही पडत, एकदम फास्ट प्रकारे अशा प्रकारे होतं। मशीन असेल पापड बनवायचं तर त्याच्यामध्ये करू शकताय, नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बटर पेपरवर ही हे पापड करू शकताय। चिटकत वगैरे अजिबात नाही आणि खूप छान होतात, अगदी पातळ असे होतात। पाहू शकताय आता मी अजून पापड करून दाखवते। तुम्ही इथं प्लास्टिकचा कागदही वापरला तर चालतो, तेल लावायची अजिबात गरज नाही पडत। पीठ छान शिजल्यामुळे अगदी छान प्रकारे मऊ असे हे स्प्रेड होतं आणि छान पातळसर असे पापड होतात। आणि बटर पेपर उचलला की ते अजिबात प्लास्टिकला किंवा बटर पेपरला चिटकत नाही, एकदम छान प्रकारे हा असा निघतो, तेलही लावायची गरज नाही। अशा प्रकारे मी सर्व इथं पापड बनवून घेणार आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये छान प्रकारे हे असे पापड बनवू शकताय। पातळ छान करायचे, जितके पातळ करता येतील तितके प्रेस करून छान पातळ करायचे। तुम्ही पापडच्या मशीनमधनंही प्रेस करून काढले तरी हे छान प्रकारे होतात। उन्हामध्ये आपण हे कडक वाळवून घ्यायचे, अगदी कडक उन्हामध्ये 2 दिवस छान वाळवून घ्या। मस्तपैकी आपण हे उन्हामध्ये ठेवणार आहे आणि 2 दिवस असे छान हे वाळवून घ्यायचे आहेत। हे पापड 2 वर्ष छान प्रकारे टिकतात, कारण आपण तेलाचा अजिबात वापर नाही केलेला, त्यामुळे वास वगैरे येत नाही। पाहू शकताय मी छान प्रकारे हे उन्हात 2 दिवस वाळवलेले आहेत। छान वाळल्यानंतर असा छान प्रकारे कलरही येतो पापडला। पाहू शकताय छान असे हे पापड बनलेले आहेत। आपण त्याच्यामध्ये तीळ घातल्यामुळे छान वाळल्यानंतर तीळही दिसतात। आता आपण हे छान गरम तेलामध्ये तळून बघूया।
छान प्रकारे तेलामध्ये फुलले जातात, पाहू शकताय, आणि तेलकट बिलकुल होत नाहीत आणि चवीला एकदम छान टेस्टी लागतात। अशा प्रकारे मी इथं सर्व हे पापड बनवून घेतलेले आहेत आणि तळून ट्राय केलेले आहेत। खूप छान प्रकारे होतात, नक्की रेसिपी ट्राय करा। पटकन होतात, कुणाची मदत लागत नाही, झटपट असे आपण घरच्या घरी पापड बनवू शकतोय। अशा प्रकारे ज्वारीचे पटकन होणारे पापड नक्की ट्राय करून बघा। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वरईचा झटपट होणारा असा साबुदाणा चिवडा पाहणार आहे। अगदी खूप छान हा कुरकुरीत होतो आणि तुम्ही उपवासाला कधीही अशा प्रकारे वरईचा साबुदाणा नायलॉन साबुदाणा चिवडा बनवू शकताय। खूप छान टेस्टी होतो। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथं एक अर्धा किलो वरई घेतलेली आहे। वरई स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि वरई स्वच्छ धुवून घ्यायची। अशा प्रकारे मी छान अशी वरई स्वच्छ धुवून घेणार आहे। सर्व त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि वरई 2 वेळा छान प्रकारे धुवून घेतलेली आहे। पाहू शकता इथं मी वरई छान धुवून घेतलेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे। इथे आपण अर्धा किलो वरई घेतलेले आहे। इथे आपण 2 तांबे 2 लिटरचे पाणी घालणार आहे। पाणी आपल्याला लागेल तसं तुम्ही ॲड वरून करू शकता, गरम पाणी वापरलं तरी चालतं। म्हणून मी इथे आता थोडेच पाणी घातलेलं आहे। 2 लिटर पाणी जवळजवळ इथं घेतलेलं आहे। पाणी छान गरम करून घ्यायचं। पाण्याला आता उकळी आली की आता आपण त्याच्यामध्ये वरई घालणार आहे। पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण जी वरई धुतली होती ती सर्व वरई त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि पळीच्या साहाय्याने सर्व हलवत राहायचं, म्हणजे ती खालून लागणार नाही। जर आपण हलवलं नाही तर ती खालून मग काळी पडेल, म्हणून सर्व अशा प्रकारे छान प्रकारे हलवत राहायचं आणि ही वरई आपण छान शिजवून घ्यायची आहे। वरई आपली साईडला शिजत आहे तोपर्यंत आपण हे अर्धा किलो इथं बटाटे घेतलेले आहेत। बटाटेही छान मॅश करून घेणार आहेत। बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आता सर्व अशा प्रकारे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा प्रकारे सर्व बटाटे मॅश करून झालेले आहेत। आता आपल्या साईडला वरई पण छान शिजत आहे। पाहू शकता छान शिजून घट्ट अशी झालेली आहे। कंटिन्यू हलवत राहायचं मधून अधून, म्हणजे ती खालून लागणार नाही। छान प्रकारे त्याच्यामध्ये जर फार घट्ट वाटली तर आपण थोडं त्याच्यामध्ये पाणी वरून गरम घालायचं आहे। गरम पाणी घालायचं म्हणजे छान प्रकारे ती शिजली जाते। पाहू शकता अशा प्रकारे छान हलवत राहायचं आणि शिजवून घ्यायचे आहे। थोडीशी जास्ती झाली होती म्हणून मी साईडच्या भांड्यामध्ये शिफ्ट केलेले आहे। छान प्रकारे अशी घट्ट ही शिजलेली आहे। थोडीशी आपण त्याच्यामध्ये अजून पाणी घालून थोडंसं पातळ करणार आहे हे मिश्रण, कारण थंड झाल्यानंतर अजून ते घट्ट होतं। छान प्रकारे ही शिजली की छान त्याचे खुसखुशीत असे पापड तयार होतात। छान असे घट्टसर पाणी ओढून घेतं वरई आणि छान प्रकारे शिजली जाते। साईडने असे दाणे पूर्ण अशा प्रकारे वरईचे पूर्ण असे बारीक व्हायला लागले की समजायचे ही छान शिजलेली आहे। मग त्याच्यामध्ये आता आपण उकडलेला बटाटा घालणार आहे। बटाटा घातल्यानंतर सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। पळीच्या साहाय्याने सर्व असा एकसारखा बटाटा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा। बटाटा ऑलरेडी आपण उकडून घेतलेला असल्यामुळे फार वेळ शिजायला लागत नाही। छान शिजलेलाच बटाटा आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे। छान फक्त आपण हे एकसारखं असं मिश्रण होईस्तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं। वाटलंच तर बटाटा घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायची आवश्यकता पडली
तर थोडंसं पाणी घालू शकताय, गरम पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय. मी इथं एक वाटीभर थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे. बटाटा घातल्यानंतर थोडंसं मिश्रण अजून घट्ट वाटत होतं, म्हणून छान प्रकारे हे अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे. पाहू शकताय पळीने अशा प्रकारे हे आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे. फार घट्ट नाही आणि फार पातळी नाही, मीडियम असं करायचं आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट होतं. छान सर्व बटाटा मिक्स झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे. प्लेन लाल तिखट घेतलेला आहे ते घालणार आहे. हे उपवासाला आपण याचा चिवडा बनवतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर तुम्हाला लाल तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही मिरचीची पेस्टही घालू शकताय. लाल तिखट घातल्यामुळे एक छान असा कलर येतो ह्या चिवड्याला. सर्व छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. पाहू शकताय आता आपण लाल तिखट आणि मीठ घातल्यानंतर 1-2 मिनटं अजून थोडंसं शिजवून घेणार आहे. मिश्रण असं परफेक्ट झालेलं आहे, जास्ती पातळ नाही आणि घट्टही नाही. अशा प्रकारे छान असे हे मिश्रण तयार करून घ्या. अगदी वरई पण छान शिजलेली आहे. आता आपण हे थोडंसं गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर कोमट असतानाच आपण आता ह्याचे साबुदाण्यासारखे छोटे छोटे वडे करणार आहे. एका पायपिंग बॅगमध्ये मी हे मिश्रण भरलेलं आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे असे डॉट घालून घ्यायचे आहेत. गरम असतील तर फार चटके बसतात, म्हणून थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर मग तुम्ही हे अशा प्रकारे कोनमध्ये भरून अशा प्रकारे छोटे छोटे वडे घालून घ्यायचे. कोनचं छोटंसं पुढचं टोक कट केलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण अशा प्रकारे भरत छान प्रकारे आपण हे प्लास्टिकवरती वडे घालणार आहे. प्लास्टिकला तेल वगैरे लावायची गरज नाही पडत, अगदी हे पटकन निघतात. वरईचे असल्यामुळे हे चिटकत नाहीत. थोड्या वेळाने हे सुटले की तुम्ही हे एकत्र करू शकताय सर्व. फॅनखालीही 1 तासाभरात ते छान प्रकारे सुकले जातात आणि सुटतात. मग त्याच्यानंतर तुम्ही छान प्रकारे हे 2 दिवसासाठी उन्हात वाळवू शकताय. छोटे छोटे घालायचे, वाळल्यानंतर हे अगदी छोटेसे होतात. अशा प्रकारे सर्व मी हे वडे घालून घेणार आहे. एकदम छोटे छोटे असे डॉट डॉट घातलेले आहेत. पाहू शकताय सर्व असे मी प्लास्टिकवर घातलेले आहेत. आता हे घरीच 1 दिवस सुकवणार आहे आणि उन्हामध्ये 2 दिवस छान वाळवून घेतलेले आहेत. पाहू शकताय वाळल्यानंतर असे सुंदर असे छान कलरही येतो आणि अगदी 2 दिवस कुरकुरीत असे उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे. अगदी खळखळ आवाज येणे इतपत छान प्रकारे हे वाळलेले आहेत 2 दिवस एकदम कडक उन्हामध्ये. अशा प्रकारे आपला वरईचा नायलॉन साबुदाणा रेडी झालेला आहे. आता आपण एकदम गरम तेलामध्ये तळून बघूया. तेल छान गरम घ्यायचं करून आणि त्याच्यामध्ये थोडे हे नायलॉन साबुदाणा टाकायचा. पाहू शकताय किती सुंदर असा फुललेला आहे. छान प्रकारे असा फुलला जातो आणि खूप छान प्रकारे हा उपवासाला चालणारा असा झटपट चिवडा वरईचा होतो. अगदी हेल्दी होतो आणि खूप छान लागतो. पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व हे वरईचा नायलॉन साबुदाणा तळून घेतलेला आहे. एकदम छान प्रकारे हा चिवडा होतो. उपवासालाही छान प्रकारे तुम्ही वरईचा भात खाऊन कंटाळला तर अशा प्रकारे हा चिवडा बनवून खाऊ शकता. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आणि खायलाही एकदम टेस्टी होतो आणि तुम्ही हा वर्षभर कधीही हवा त्यावेळी तळून बनवू शकताय. वर्षभर छान प्रकारे हा डबाबंद प्लास्टिकमध्ये ठेवला तर छान प्रकारे राहतो. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.